जय शिवलाल, जय शिवराय. मी रामेश्वर राठोड. आज परत एकदा महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांना मी जाहीर आवाहन करत आहे, काही सूचना देत आहे. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये बंजारा बांधवांनी एसटी आरक्षण मिळावं यासाठी सगळ्या स्तरावरती जो एसटी आरक्षण मिळण्यासाठी जोर धरलाय, हा जोर कायम राहिला पाहिजे बंजारा बांधवांचा. आणि आम्हाला हक्क मिळाला पाहिजे, आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. एसटी आरक्षणाची मागणी ही बंजारा समाजाची योग्य आहे. आणि दुसरीकडे मी मनोजदादा जरांगे पाटील यांचं अभिनंदन करेल, यांचा आभारी राहील. कारण की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आज पेटून उठलाय. आणि बंजारा समाजामध्ये जर खरी चळवळ उभी राहिली असेल ती मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागणीनुसार. कारण की मनोजदादा जरांगे पाटील हैदराबाद गॅजेटवरती ठाम होते आणि सरकारला त्यांनी झुकवलं आणि हैदराबाद गॅजेटचा GR काढायला लावला. मी सर्वप्रथम तमाम मराठा बांधवांचा आणि मनोजदादा जरांगे पाटलांचा आभारी आहे, अभिनंदन सुद्धा करेल. कारण की मनोजदादा, तुमच्यामुळं आमचा आज बंजारा समाज पेटून उठलाय. एक चळवळ उभी राहिली आहे एसटी आरक्षणाची आणि सगळं श्रेय तुम्हाला जाईल. कारण की तुम्ही हैदराबाद गॅजेट काढलाय आणि किती दिवसापासून तुम्ही हैदराबाद गॅजेटवरती तुमची मागणी अखंड ठेवली आणि याच हैदराबाद गॅजेटनुसार आमचा बंजारा समाज पेटून उठलाय आणि त्यांचा अधिकार मागतोय. सर्वप्रथम हा श्रेय श्री मनोजदादा तुमच्याकडे जाईल. आणि दुसरी बाजू मी आता सांगत आहे, हैदराबाद गॅजेट हा रद्द झाला नाही पाहिजे. तमाम बंजारा बांधवांनी लक्षात घ्या, हैदराबाद गॅजेट जरी GR रद्द जर झाला तर आम्हाला काही मिळणार नाही. म्हणून म्हणतो हैदराबाद गॅजेट हा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला लागू झाला पाहिजे. जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झाला तरच आम्हाला त्याच्यामधून काहीतरी बंजारा समाजाला मिळणार. जर हैदराबाद गॅजेट जर रद्द झाला तर आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा काही मिळणार नाही. यामुळे मी तमाम बंजारा बांधवांना, महाराष्ट्रातील देशातील बंजारा बांधवांना सांगतो, आम्हाला हैदराबाद गॅजेट हा रद्द नाही झाला पाहिजे. याच्यासाठी एक चळवळ करावी लागेल. हैदराबाद गॅजेट यांचे अध्यादेश लागू झाले पाहिजे, याच्यावरती अंमलबजावणी झाली पाहिजे. ह्याकरिता बंजारा बांधवांनी पण लढा उभारायचा आहे. हैदराबाद गॅजेट हा आमचा मार्ग आहे. हैदराबाद गॅजेट एकच मार्ग आहे की तो आम्हाला एसटी आरक्षण पण नेतोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणी काही सांगत असेल लक्षात नका घेऊ, अजिबात लक्षात घेऊ नका. बंजारा समाजासोबत कधी कधी धोका झाला हे सगळ्याला माहित आहे. 94 मध्ये काय झालं, 98 मध्ये काय झालं, 71 मध्ये काय झालं. जेव्हा बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लं, आमच्या जेव्हा घुसखोरी झाली तेव्हा हे कुठं गेले होते बाकीचे. आज म्हणतात आम्ही ओबीसी म्हणून बंजारा समाजाला कधी तुम्ही साथ दिली नाही. लक्षात घ्या, 1971-72 मध्ये इंदिरा गांधींनी पार्लमेंटमध्ये एक ठराव आणला होता. त्या ठरावाच्या विरोधात किती लोकांनी राजीनामे दिले. आमचं एसटीचं आरक्षण कोणी खाल्लं, आमच्या हक्काचं, आमच्या संवैधानिक हक्क कोणी खाल्ला हे पण सांगावं. ओबीसी समाज आमच्या सोबत का बरं आतापर्यंत राहिला नाही, माझी कळकळीची विनंती आहे. तमाम महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना विनंती आहे, हैदराबाद गॅजेट एकच असा अध्यादेश आहे, एक असा GR आहे की तुम्हाला एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्याकरिता जर उद्या सरकार हैदराबाद गॅजेट रद्द करत असेल किंवा काही जरांगे पाटलांसोबत काही धोकाधोडी होत असेल तर आम्ही तमाम बंजारा म्हणून रस्त्यावर उतरू आणि तो GR, तो हैदराबाद गॅजेटचा अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण की हैदराबाद गॅजेटची मागणी मोकळी झाली तर आमचा मार्ग मोकळा होतो. आणि दुसरीकडं जे लोक हैदराबाद गॅजेटची GRची होळी करत आहेत त्यांना पण सांगतो, बंजारा समाज तुम्हाला बळी पडणार नाही. बंजारा समाजाला त्याचा हक्काचं आरक्षण पाहिजे, ते म्हणजे एसटी आरक्षण त्याचा हक्काचं आहे. आणि ते आम्ही बंजारा समाज मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज बंजारा समाज महाराष्ट्रातील पेटून उठलाय. आज त्यांना कळालं आरक्षण काय असते, आरक्षणाची गरज काय आहे. आज संपूर्ण समाज
आज मी चळवळ बघत आहे, आज अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण होत आहे. पण लक्षात घ्या, हैदराबाद गॅजेट जर रद्द झाला तर बंजाराला पण आणि मराठ्याला समाजाला पण काही मिळणार नाही. आणि त्यांच्यासोबत धनगर समाजाची मागणी आहे एसटी. धनगर समाजाला पण ते एसटीचं आरक्षण मिळावं. आज ते काही माझे तमाम बंधू आहेत धनगर समाजाचे, येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एसटी आरक्षणाची जी मागणी केली, धनगर समाजाचं पण एसटी आरक्षणाची मागणी योग्य आहे. आणि हा लढा सगळ्यांनी उभा राहायचा आहे. आणि परत मी एकदा सांगतो, जर सरकारने हैदराबाद गॅजेटची लागू नाही झालं महाराष्ट्रामध्ये आणि जर त्याचे अध्यादेश नाही काढले, हैदराबाद गॅजेट जर सरकारने नामंजूर केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही सुद्धा मग हैदराबाद गॅजेट लागू व्हावं म्हणून आम्ही उपोषण करू, आंदोलन करू. आणि दुसरी बाजू देवेंद्र फडणवीसांनी कितीतरी सांगितलं की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं. फडणवीस साहेबाला माझी कळकळीची विनंती आहे, केंद्रामध्ये पण तुमची सरकार आहे, राज्यामध्ये पण तुमची सरकार आहे, सगळं न्यायालय तुमचं आहे, कोर्ट तुमचं आहे, केंद्र सर्व तुमची आहे, खालपासून वर तुमचं आहे. आम्हाला तुम्ही एसटी आरक्षण द्या, आमचा अधिकार द्या, आमची एवढीच मागणी आहे, आमचा हक्क आम्हाला द्या. आम्ही काही मागत नाही. फडणवीस साहेब, सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलं ना, एका दिवसात सगळं काही करू शकता. 20 मिनिटात तुम्ही जरांगे पाटलांचा GR काढला, तसंच आम्हाला पण एसटी आरक्षण द्यावा, हीच आमची विनंती राहील. आणि तमाम बंजारा बांधवांना सांगतो, परत एकदा सांगतो, हैदराबाद GR हा खूप महत्वपूर्ण आहे आणि याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. आणि जरी महाराष्ट्र सरकारने याची अंमलबजावणी केली नाही, मी बंजारा म्हणून सर्वप्रथम हैदराबाद गॅजेट लागू व्हावं याकरिता आम्ही रस्त्यावर उतरणार. हा माझा जाहीर आव्हान आहे. जय हिंद, जय शिवलाल, जय शिवराय, जय महाराष्ट्र.